मंडईचे वडील ब्रदर सुनील मकासरे मोडत आहेत आणि ते वचनासाठी पुढे येत असताना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर चांगला आहे. आमेन. Our God is good. सगळे तयार आहात? Is everyone ready? कशासाठी तयार आहात? वचन ऐकण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. म्हणा, देवाचा पवित्र आत्मा मना मोठ्याने माझ्याशी बोलणार आहे. देवाचा पवित्र आत्मा माझ्याशी बोलणार आहे. The Spirit of God will talk to me. ज्या वेळेस मंडळीत येतो Whenever we come to church आणि इथून ज्यावेळेस जातो ना, and when we go from here, आम्ही ताजेतवाने असले पाहिजे. कसं असलं पाहिजे? we should be fresh. कारण बायबल सांगतं, Because Bible says, तो माझा जीव He refreshes my soul. कसा करतो? आम्ही ताजेतवाने झालो पाहिजे. काय झालं पाहिजे? We should be refreshed. आणि तो कोण करतं? And who does that? परमेश्वर करतो. आमेन. Lord does that. आणि आजही तो आपल्याला ताजेतवाने करणार आहे. And even today He's going to refresh our soul. मागच्या आठवड्यात ज्यावेळेस आपण आलो होतो And last week when we came here, आणि त्याच्या मागच्या आठवड्यात आलो होतो, and a week before that, आणि दर रविवारी आपण या ठिकाणी येत असताना and when we come here each week, परमेश्वर आमच्याशी बोलत असतो. and Lord talks to us. पण आपण ते कसं घेतो त्याच्यावरती अवलंबून आहे. But it depends how we accept it. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. देव आपल्याशी वचनाच्या द्वारे बोलतो. And Lord talks to us through the word. मगाशी ब्रदरांनी सांगितलं की सिस्टरनी प्रार्थना केली की शब्द आमच्याशी बोल. And sister prayed that the word should talk to us. आणि शब्द देव बोलतो. And God talks the word. कारण प्रारंभी शब्द होता. Because in the beginning was the word. शब्द देव होता. And the word was God. आणि शब्द देवासह होता. And the word was with God. आणि तो शब्द देहधारी झाला. And that word became life. तो शब्द म्हणजे देवाचं वचन. And that word is the word of God. आणि ते आमच्यापर्यंत येतं. And it comes to us. मग आम्ही ते कसं घेतो त्याच्यावर महत्त्वाचं अवलंबून असतं. So it depends how we accept it. आणि मग मागच्या आठवड्यामध्ये And in the 2 weeks ago, ब्रदर शशिकांत वचन देत होते. and Brother Shashikant was preaching there. आणि मग त्यावेळेस त्यांनी एक वचन सांगितलं. And he spoke a word. आणि मग त्या वचनाने माझा ताबा घेतला. And that word took control of me. आणि ते वचन खूप सुंदर आहे. वाचूया आपण. And let's read that verse. होशे याचा 12वा अध्याय 8वं वचन किंवा 8-12 बघा शशिकांत बघा. माझ्या कमताईचा हा पुन्हा एकदा मोठ्याने वाचा ब्रदर. इफ्राईम म्हणतो, खरोखर मी धन्य झालो आहे. मी संपत्ती मिळवली आहे. पापाचा बट्टा लागेल असा अधर्म माझ्या सर्व कमाईत माझ्या हातून झाला नाही. माझ्या हातून झाला नाही. होशे 12:8. 12:8. Hosea 12:8. And Ephraim said, surely I have become rich. I have found myself wealth for myself. In all my labors they shall find me in no iniquity, that is sin. त्या ठिकाणी हे एफ्राईम असा म्हणतो. And Ephraim says there, की माझ्या जे काही मी कमवलं, and whatever wealth I have got, का जे काही मी कमवत आहे, or whatever wealth I am getting, त्याला कुठेही पापाचा बट्टा लागलेला नाही. and it is not stained with sin. आणि माझ्या हातून अधर्म घडला नाही. And I have no iniquity in me. हे एफ्राईमने देवाने सांगितलं. And Ephraim, God told Ephraim की तुझी कमताई आशीर्वादित आहे. that your earning is blessed. आमची कमताई ही आशीर्वादित असली पाहिजे. Our earning should be blessed. आणि ज्यावेळेस आम्ही जे काही मिळवतो आम्ही, And whatever we achieve, त्यात अधर्म नसता कामा. and it shouldn't have iniquity. अधर्म नसावा त्याच्यामध्ये. And it shouldn't be bad. पापाचा बट्टा त्याच्यामध्ये नसावा. It shouldn't have the stain of sin. आणि मग तसं जीवन प्रभूला मान्य असतं. And such life God likes. याचा अर्थ असा आहे And it means
की ज्या ज्या वेळेस आम्ही रविवारी या चर्चमध्ये येतो, And whenever we come to church on Sunday, मग आम्ही कशाला येतो? and why do we come here? पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, The Bible says, मत्ते 6:30 मध्ये, and Matthew 6:33, प्रथम वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा, first try to get the things of above, त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न try करा, to get his righteousness, म्हणजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. and all other things will be added unto you. काय सांगितलं? वरील गोष्टी मिळवण्याकडे, Try to get the things of above, म्हणजे त्याचे राज्य his kingdom, आणि त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, and try to get his righteousness. बाकीच्या गोष्टी तुम्हाला आपोआप मिळतील. All other things you'll get it. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. काय म्हटलंय? धार्मिकता व त्याचे राज्य. And righteousness and his kingdom. मग रविवारी ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही येतो, So on Sunday when we come here, मग इथं कशासाठी येतो आपण? why do we come here? धार्मिकता मिळवण्यासाठी, To get the righteousness, त्याच्या राज्यात वाढण्यासाठी, to grow in his kingdom, त्याच्या राज्यात जाण्यासाठी to go in his kingdom. आपण या ठिकाणी येत असतो. We come here. आपण प्रार्थनेत म्हणतो ना, We say in prayer, तुझं राज्य येवो, let your kingdom come तुझं गौरव हो. and let you be ज्यावेळेस glorified. तुम्ही इथे येता, When you come here, तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करता. you enter the kingdom of God. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आता आपण पुढे बघणार आहोत And let us see further. की आम्हाला धार्मिकता कशी मिळवायची आहे. How can we try to get the righteousness? वाचूया आपण वचन. And let's read the verse. स्तोत्र संहिता And Psalms याचा 118वा अध्याय 118. 19 आणि 20 वचन. ही आजच्या आठवड्याची वचने आपली. स्तोत्र 118, 19 आणि 20. मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा, मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा, मी त्यातून प्रवेश करून मी त्यातून प्रवेश करून परमेश्वराचे उपकार स्मरण करेन. परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून धार्मिक जन प्रवेश करत. यातून धार्मिक जन प्रवेश करो. Open to me the gates of righteousness. I will go through them and I will praise the Lord. And in this gate of the Lord, through which the righteous shall enter. पुन्हा एकदा वाचूया आपण. And let's read again. मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा. Open the gates of righteousness. मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा. Open to me the gates of righteousness. मी त्यातून प्रवेश करून I will go through them परमेश्वराचे उपकार स्मरण करत. and I will praise the Lord. हे परमेश्वराचे द्वार आहे, And it is the door of the Lord त्यातून धार्मिक जन प्रवेश करो. through which the righteous shall enter. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. सर्वांचं लक्ष आहे. Is everyone paying attention? आपल्याला काय करायचंय? धार्मिकता मिळवायची आहे. We have to get the righteousness. आणि तिथं असं म्हटलेलं आहे, And it's written here, मजसाठी for me, धार्मिकतेची दारे उघडा. and open the gates of righteousness. याचा अर्थ धार्मिकतेसाठी द्वार असतं. So this means there's a gate for righteousness. बरोबर. It's right. दारातूनच प्रवेश होतो ना. We enter the gates. आणि जर दार असेल And if the gate is there, तर दाराला काय असतं? what is there at the door? उघडत असतं का दार? Is the door open always? काय असतं दाराला? कुलूप असतं. काय असतं? There's a lock at the door. काय असतं? आणि कुलूप जर असेल And if there's a lock at the door, तर कुलूप कसं काय उघडतं? how do we open the lock? किल्ली पाहिजे त्यासाठी. काय पाहिजे? We need the key to open the lock. किल्ली पाहिजे. किल्ली. We need the key. आणि जर तुमच्याकडे किल्ली असेल If you have the key, तरच दार उघडलं जातं. you can open the lock and the door. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मग आजचा आपला विषय आहे So the topic today is किल्ली आणि दरवाजे. and doors and locks. पण ते पवित्र शास्त्रातले आहेत. कुठले आहेत? But it is from the Bible. धार्मिकतेचं दार जर उघडायचं असेल And if you want to open the gate of righteousness, तर आपल्याकडे किल्ली असणं गरजेचं we आहे. need to have that key for it. किल्ल्या सर्वांकडेच असतात. Everyone has keys. आता तुमच्याकडे इथं बसल्या प्रत्येकाकडे कोणती तरी किल्ली असेल. Everyone sitting here, some or the other तुम्ही key. तुमची गाडी आणली असेल त्याची किल्ली तुमच्याकडे असेल. You have the key to your vehicle. घराला कुलूप लावून आले असेल तर तुमच्याकडे घराची कुलपाची किल्ली You असेल. have the key of the lock of your house. म्हणजे कोणती ना किल्ली तुमच्याकडे असते. You have some or the other key. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तसं धार्मिकता जर पाहिजे असेल But if you want righteousness, तर ते दार उघडण्यासाठी so to open that door, तुमच्याकडे किल्ली असली you पाहिजे. need to have the specific key. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज आपण त्याविषयी बघणार आहोत And we'll see about it today. आणि देवाच्या वचनातून आपण बघूया. And we'll see from the word of God. मजसाठी धार्मिकतेची द्वारे उघडा. Open to me the gates of righteousness. मी त्यातून प्रवेश करन. I will go through them. पण कसा प्रवेश करन? How should I enter? उपकार स्मरण करत करल. And with praise I will enter. कारण हे परमेश्वराचं दार आहे. Because that is the gate of the Lord.
त्यातून धार्मिक जन प्रवेश करू. Only righteous shall enter through it. आम्ही धार्मिक आहोत, We are righteous आम्ही त्या दारातून प्रवेश करणार and we आहोत. enter through that gate. मग किल्ली कोणती, दार कोणतं, याविषयी आपण आज So बघणार what आहोत. is the key? What is the door? We'll learn today. देवाच्या वचनातून आपण बघूया. We'll see from the word of God. मला सांगू द्या, प्रभू परमेश्वर हा दयाळू आहे. I'll say that the Lord Jesus is merciful. तो नेहमी आपल्याला देत असतो. He always gives us. मागे 2-3 आठवड्यापूर्वी आपण बघितलं होतं And 3 weeks ago we saw, की मंडळी एक ख्रिस्ताची वधू आहे and the church is the bride of Christ. आणि वराने वधूला प्रॉमिस दिलेला आहे. And the groom has promised the bride. त्याने आपल्याला प्रॉमिस दिलेला आहे. He's given us the promise. मंडळीला अभिवचन दिलेली आहे. He's given us promises. आम्हाला त्याने अभिवचन दिलेली आहेत. He's given us many promises. आणि त्या प्रॉमिस मध्ये असं त्यानं म्हटलेलं आहे And he's saying in that, की मी तुम्हाला हे दिलेलं आहे, I've already given it to you. मी तुम्हाला अभिवचन दिलेली I've आहे. given you the promises. 2 पेत्र 1 मध्ये पहिल्या अध्याय 4थ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे. 2 Peter 1 and 4 it says, ती वाचण्याची गरज नाही, की तुम्हाला मी सुभक्तीस आवश्यक अशी अतिमहान अभिवचने दिली आहेत. and I've given you promises which is good for your godliness. अतिमहान अभिवचन देवाने आम्हाला दिलेली And आहे. he's given us great verses. आणि मग त्याच अभिवचनाच्या द्वारे And through those promises, त्याने मंडळीला सांगितलेलं आहे, he's told the church, म्हणजे त्याची जी वधू आहे तिला सांगितलेलं he's आहे told his bride, की मंडळीच्या पुढं अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. and nothing shall go forth of the gates of Hades before the church. आणि मंडळी कोण आहे? And who is the church? तुम्ही आणि आम्ही मंडळी आहोत. And you and me are the church. आम्ही ख्रिस्ताची वधू आहोत. And we are the bride of Christ. मागच्या आठवड्यात आपण बघितलं, Last week we saw, ख्रिस्त मंडळीला सजवत आहे. and Jesus is adorning the church. वधू आपल्या परमेश्वर वर आपल्या वधूला सजवत आहे. And the groom is adorning the bride. आणि मग तो कसा सजवत आहे? So how is he adorning? ज्या वेळेस आपण मंडळीमध्ये येतो, Whenever we come to church, तो आमची रचना करत असतो. and he establishes us. कारण तो आपला देणारा देव आहे. Because he is a God who gives us. तो आमच्या जीवनात अशक्य गोष्टी शक्य करतो. He does impossible things possible in our lives. त्यानं आम्हाला प्रीतीचं अभिवचन दिलेलं He's आहे. given us the assurance of love. आमच्यासाठी अतिमहान अशी अभिवचन दिलेली He's आहे. given us great promises. तो आमच्यावर प्रीती करतो. And he loves us. तो मंडळीला सजवत आहे, He's adorning the bride. तयार करत आहे. He's readying the bride. आणि मग तो तयार कसा करतो? So how is he readying? तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, The Bible says तो मंडळीची रचना he established the church 5 पदरी सेवेद्वारे करतो. to the fivefold ministry. कोणती 5 पदरी सेवा आहे? What are the 5 parts fit? त्याने मंडळीमध्ये प्रेषित नेमलेले आहेत, He's appointed apostles. संदेष्ट नेमलेले He's आहेत, appointed prophets. सुवार्तिक नेमलेले He's आहेत, appointed evangelists. पालक नेमलेले He's आहेत appointed pastor. आणि शिक्षक नेमलेले He's आहेत. appointed teachers. या 5 पदरी सेवेद्वारे And through this fivefold ministry, तो मंडळीची रचना करत he's आहे. establishing the church. आणि म्हणून मंडळीच्या पुढं And so in front of the church, काही अधोलोकाचं काही चालणार the नाही. gates of hate shall not prevail. आणि मग हे चालवण्यासाठी त्यानं And to do this, आमच्या करता काही गोष्टी दिलेल्या आहेत. he's given us some things. त्याने आम्हाला काही चाव्या दिलेल्या He's आहेत. given us some keys. त्याने आम्हाला काही किल्ल्या दिलेल्या आहेत. He's given us some keys. मग देवाने आम्हाला कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत? So what things he's given us? कारण आमचा देव हा देणारा आहे. Because God is a God who gives. पहिली गोष्ट, First thing, त्याने आम्हाला येशू ख्रिस्त दिलेला आहे. he's given us Jesus आणि Christ. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो Whoever believes in him, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त he's got होतं. the eternal life. जर तुम्ही येशूला आपल्या जीवनात स्वीकारला असेल, If you accept Christ in your life, तर येशूने जे तुम्हाला दिलेलं आहे whatever he's given you, ते सर्व तुमच्या मालकीचं आहे. it belongs to you. आणि मग येशू ज्यावेळेस त्यानं तुम्हाला दिलं, When Jesus gave you, बायबल सांगतो की त्यानं आपला स्वतःचा प्राण दिला. he gave his own life for you. त्यानं वधस्तंभावर स्वतःला खेळू दिलं. And he nailed himself on the cross. तुमच्या माझ्यासाठी तो पाप असा झाला. For you and me he became sin. तुमच्या माझ्यासाठी तो शाप झाला. For you and me he became curse. तुमच्या माझ्यासाठी त्याने आजार वाहिले. For you and me he bore the sickness. आमच्यासाठी मध्यस्थी केली. For us he mediated. आणि तो एक धर्मशील सेवक बनला. And he became a righteous आणि servant. आपल्या ज्ञानानं And through his knowledge, त्याने बहुतांना निर्दोष ठरवलं. and he made everyone blameless. त्याच्या ज्ञानानं त्या आम्हाला निर्दोष Through ठरवलं. his wisdom he made everyone blameless. मग त्याने कशा प्रकारे ते केलं? And how did he do it? तर त्यानं आम्हाला काही गोष्टी दिल्या. He gave some things to us. येशू हा आमचा राजा आहे. Jesus is our king. येशू आमचा प्रभू आहे. Jesus is our Lord. येशू आमचा सर्वस्व आहे. Jesus is our everything. तो आमचा मास्टर आहे. And he is our master. तो आमचा गुरु आहे. He's a teacher. आणि तो आमचं मास्टर की आहे. And he is the main key for us. त्याच्याकडे सर्व याच्या जगाच्या चाव्या आहेत. He has the keys of the world. आणि त्या चाव्या त्यानं आम्हाला दिलेल्या आहेत. And the keys he's given us. मग कुठली तो
मास्टर आहे and he is the master, आणि त्याच्याकडे मास्टर की आहे. and he has a key for it. मास्टर की अशी असते And the master key is such, की त्यानं कुठलं पण कुलूप उघडू शकतो, all the locks open through that one key. कुठलीही बंधनं तुटू शकतात, All the bondages are broken, आणि तो फक्त येशू ख्रिस्त आहे. and the master key is only आणि Jesus. मग त्यानं आम्हाला काही किल्ल्या दिलेल्या आहेत. And he has given us some keys. मग त्या किल्ल्या त्याने काय दिल्या, कोणत्या दिल्या आणि त्याचा कसा वापर करायचा, What keys he's given us, what are those, and how to use it, आमच्या जीवनात कशा प्रकारे त्याचा वापर होतो, how to apply it to our lives. आज आपण देवाच्या वचनातून Let बघूया. us take a look at it. त्यानं आम्हाला कोणत्या किल्ल्या दिलेल्या What keys आहेत. is given us? पहिली गोष्ट First thing, प्रकटीकरणाचा 3रा अध्याय Revelations 3, आणि 7वा आणि 8वं वचन 7 वाचूया. and 8. फिलडेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, हा. जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, आणि जो बंद करतो आणि कोणी उघडत नाही, तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझकडे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाहिले व माझे नाम नाकारिले नाही, हे मला ठाऊक आहे. And to the angel of the church in Philadelphia, these things says he who is holy, he who is true, who has a key of David, he opens and no one shuts, and shuts and no one opens. I know your works. See, I have set before you an open door, and no one can shut it. For you have a little strength, have kept my word, and have not denied my name. या ठिकाणी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं In आहे. the Revelations he says, आणि प्रकटीकरण म्हणजे मंडळी करता दिलेलं प्रकटीकरण आहे. and Revelations means the message given to the church. या दिवसामध्ये In these days, गेल्या काही आठवड्यांपासून from some weeks, प्रभू आपल्याशी प्रकटीकरणाच्या द्वारे बोलत आहे. Jesus is talking to us through the revelation. मंडळीला तो तयार करत He आहे. is readying the church. आता इतर बाकीच्या सर्व चर्चेसमध्ये And in all other churches, तुम्हाला फक्त 4 शुभवर्तमानांबद्दल शिकवतील, and you will just read about the 4 books. पण पत्र आणि प्रकटीकरणाबद्दल कोणी बोलत नाही. But about the letters or the revelation, no one पण teaches. देवाचा आत्मा या दिवसांमध्ये But in these days, सर्व मंडळांना for all the churches, प्रकटीकरणाविषयी शिकवत आहे. he's teaching the churches about आणि revelation. प्रकटीकरणाच्या द्वारे तो आपली भेट घेत आहे. Through revelations, he's meeting us. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, It's written here, योहानाला झालं प्रकटीकरण, and the revelations which John देवाचा दूत got. योहानाला सांगत आहे, The angel of God is telling John, फिलाडेल्फिया येथील मंडळीला लिही, and write to the church in Philadelphia, जो पवित्र व सत्य असून and he who is holy and true, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, who has the key of David, तो असे म्हणतो he says, की तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. and I know all your deeds. इथे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, It's written here, म्हणजे येशू ख्रिस्त म्हणत आहे and Jesus says, की तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. I know all your works. दाविदाची किल्ली ज्याच्याकडे आहे, He has the key of David. मग दाविदाची किल्ली कोणाकडे आहे? So who has the key of David? तर दाविदाची किल्ली येशू ख्रिस्ताकडे आहे. And Jesus has the key of David. दाविदाची किल्ली कोणाकडे आहे? Who has the key of David? येशू ख्रिस्ताकडे Jesus आहे. has it. यशायाचा 22वा अध्याय 22व वचन Isaiah 22 and 22. वाचा. The key of the house of David I will lay on his shoulder, so he shall open and no one shall shut, and he shall shut and no one shall open. दाविदाची ही जी किल्ली आहे And the key of David, ती येशू ख्रिस्ताकडे आहे, it belongs to Christ, आणि ती येशू ख्रिस्ताने किल्ली आम्हाला दिलेली आहे. and Jesus has given that key to us. मगाशी आपण वाचलं, And we read earlier, दाविदाची किल्ली and the key of David, येशू ख्रिस्ताकडे दिलेली आहे. it is given to Jesus. हे यशया 22:22 मध्ये सांगितलेलं आहे. It's written in Isaiah 22:22. आणि पवित्र शास्त्रामध्ये And in the Bible, 22 हा जो आकडा आहे, and at number 22, पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक आकड्याला काही ना काहीतरी अर्थ आहे. and every number has a significance. आणि 22 हा आकडा And the number 22, प्रकटीकरण दाखवतो, and shows the revelation, प्रकटीकरण दाखवतो. shows revelation. आणि 22:22 यशयामध्ये असं म्हटलेलं आहे, And Isaiah 22:22, दाविदाची किल्ली येशूकडे आहे, key of David, Jesus has the key of कारण ती David, येशूच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. because it is given on the shoulder of Christ. प्रकटीकरणाचे 22 पुस्तकं आहेत.
There are 22 books in Revelation. प्रकटीकरण जे पुस्तक जे आहे And the book of Revelation, त्याच्यामध्ये 22 अध्याय it आहेत. is 22 chapters. यशया 22:22 मध्ये म्हटलेलं आहे, Isaiah 22:22. दाविदाची किल्ली येशूच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे. Key of David has been kept on the shoulder of Christ. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. And all the power, authority belongs on his म्हणजे ते shoulder. कोणाच्या खांद्यावर राहील? तर येशूच्या खांद्यावर राहील. On whose shoulder it belongs to Jesus. ज्यावेळेस तो उघडतो, So whenever he opens it, त्या किल्लीने तो ज्यावेळेस तो दार उघडतो, when he opens the door through the तो key, कोणी बंद करू शकणार no one नाही. can shut the door. आणि ज्यावेळेस तो बंद करतो, And when he closes the door, तो कोणी उघडू शकणार no नाही. one can open it. तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न असतील, There are many questions in your life. तुमच्या जीवनातले काही प्रॉब्लेम सुटले नसतील, No, some problems wouldn't have been solved yet. अजूनही ते सुटले नाहीत असं वाटतंय तुम्हाला. You feel that the problems aren't solved. तुम्ही कंटाळून गेलेले आहात, And you have become fed up now. काय करावं सुचत नाही. You don't know what to do. येशूकडे या, Come to Jesus. त्याच्याकडून किल्ली घ्या, Take the key from him. मग तो तुमच्याकरता दार उघडेल. And then he'll open the door for you. तुम्ही त्याच्याकडे येणं गरजेचं आहे, But you need to come to him. कारण त्याच्याकडे दाविदाची किल्ली आहे. Because the key of David is with आणि Christ. दावीद जो होता, And the David, तो नेहमी देवाचं उपकार स्मरण करायचा. and he used to worship God always. मग उपकार स्मरण करतो देवाकडे जायचा. And while worshiping, he used to go to God. आम्ही देवाकडे उपकार स्मरण करत गेलं पाहिजे. We should go to God through worship. गीत गात देवाकडे गेलं We should पाहिजे. go to him with singing. म्हणून आपण 100 स्तोत्रामध्ये म्हणतो, That is why Psalms 100 we say, गीत गात त्याच पुढे या. and come to him with singing. आणि सर्व प्रश्न फक्त देवच सोडू शकतो. And all things only Jesus can solve. आणि तो एकच देव आहे, And he's only one God. त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. His name is Lord Jesus Christ. ज्यावेळेस तुम्ही त्याच्याकडे याल, When you come to him, तुमच्या समस्येचं उत्तर सुटलेलं असेल, and you will get the answer to all your तुमच्या problems. प्रश्नाचं उत्तर सुटलेलं You will असेल, get the answer to your questions. कारण तुमच्या प्रश्नाचा मार्ग, Because the way to your questions, सत्य the truth, आणि जीवन येशू आहे. and the life is Christ. तो माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. And he says, no one can go to the Father but through me. आणि मग येशू ख्रिस्त हे दार आहे. So Jesus is the door. पुढे एक रेफरन्स दिलेला आहे की तो म्हणतो मी मेंढराचं दार आहे. And then the reference is, I am the door of the sheep. आणि मेंढर कोण आहेत? And who are the sheep? तर तुम्ही आणि मी मेंढर आहोत. You and me are the sheep. आमचा मेंढपाळ कोण आहे? Who is our shepherd? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. And Lord is our shepherd. म्हणतो ना आपण. We say it. याचा अर्थ मेंढर कोण आहेत? So is the sheep. आपण आहोत. We are the sheep. मेंढराचं दार कोण आहे? And who are the door of the येशू sheep? ख्रिस्त आहे. Jesus Christ. किल्ली कोणाकडे आहे? Who has the keys? येशू ख्रिस्ताकडे आहे. Jesus Christ. तुमच्या समस्येचं उत्तर कोणाकडे आहे? Who is the answer to your problems? येशूकडे आहे. Jesus has. कोणताही प्रश्न असू द्या, Let there be any problem. किती अवघड असू द्या, Let there be any difficult किती problem. अशक्य असू द्या, Impossible problem. येशू ख्रिस्त तो प्रश्न सोडवेल. Jesus can resolve it. तुम्हाला वाटत असलं कठीण परिस्थिती आहे, You see, it's a difficult situation. मला दिसत नाही काही, I cannot see anything. फक्त येशू ख्रिस्त तो प्रश्न सोडू शकतो. Only Jesus can resolve it. त्याच्याकडे किल्ली आहे He has the key. आणि त्याने ती किल्ली तुमच्याकडे दिलेली And आहे. He's given that key to you. कशी दिली आहे? How is He given? ज्यावेळेस तुम्ही त्याचं प्रथम राज्य मिळवताल, When you try to get His kingdom first, त्याची धार्मिकता try मिळवताल, to get His righteousness, तुमच्याकडे चावी ती येईल. you get the key. वाचूया अजून एक उदाहरण, एक वचन वाचूया आपण. मत्तयाचा 16वा अध्याय 19वा वचन. प्रकटीकरण आपण बघत आहोत. मत्ते 16:19. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन हा, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील आणि पृथ्वीवर तू जे काही बंद करशील ते स्वर्गात बंद केले जाईल ते स्वर्गात बंद केले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. ते स्वर्गात मोकळे केले जाईल. And I will give you the keys of the kingdom of heaven. And whatever you bind on earth will be bound in heaven. And whatever you loosen on earth will be loosed in heaven. ही चावी त्याने कोणाकडे दिली माहितीये का? And whom has the key been given to? ही मंडळीला दिलेली चावी आहे. And the key is given to the church. चर्चला दिलेली चावी आहे. Given to the church. त्याच्या वधूला दिलेली चावी आहे. Given to his bride. 16 वचनामध्ये काय म्हटलं वाचा, मत्ते 16:16. शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. पुढं येशूने त्याला म्हटले, शिमोन बारियोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नाही तर माझ्या स्वर्गातील पित्याने तुला हे प्रकट केले आहे. पुढं
आणखी मी तुला सांगतो आणखी मी तुला सांगतो की तू पेत्र आहेस तू पेत्र आहेस आणि या खडकावर या खडकावर मी आपली मंडळी रचील मी आपली मंडळी रचील व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे चालणार नाही. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही. पुढं मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बंद करशील आणि पृथ्वीवर तू जे काही बंद करशील ते स्वर्गात बंद केले ते जाईल स्वर्गात बंद केलं जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील पृथ्वीवर जे काही तू मोकळं करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. Simon Peter answered and said, You are Christ, the Son of the living God. Jesus answered and said to him, Blessed are you, Simon Bar-Jonah, for flesh and blood has not revealed this to you, but my Father who is in heaven. And I will also say to you that you are Peter, and on this rock I will build my church, and the gates of hate shall not prevail against it. आता या ठिकाणी प्रकटीकरण असं आहे. And the revelation here is, पेत्राला देवाने प्रकटीकरण दिलं. and God has given कारण revelation to येशूने Peter. प्रश्न विचारला, Because Jesus asked, मी कोण आहे असं तुम्ही मला जाणता. And who do you think I am? त्यावेळेस त्याला स्वतःच्या देहानं समजलं नाही. So he didn't understand by his own पण wisdom, देवाच्या आत्म्याने त्याला प्रकट केलं but Spirit of God revealed, की येशू हा ख्रिस्त आहे. Jesus is Christ. आणि हे प्रकटीकरण देवाने पेत्राला दिलं. And this revelation was given by God to Peter. आणि मग येशू देवा त्या पेत्राला म्हणतो And Christ is saying to की Peter, पेत्रा हे तुला जे प्रकटीकरण दिलं and Peter, the revelation of God ते देवाने दिलेलं आहे. is given to you by God. तुला देवाने दिलेलं आहे. God has given you the आणि revelation. म्हणूनच तू मला ख्रिस्त म्हणून ओळखलं. That is why you know me as Christ. आणि म्हणून मी तुला आणखी सांगतो That is why I tell you again, की तू पेत्र आहेस. you're Peter, म्हणजे पेत्र शब्दाचा अर्थ आहे खडक आहे. and Peter means it is true, स्मॉल पेबल. and it is a small stone. हा छोटा खडक असं नाव आहे त्याचं. It is a small rock or a small stone, याच्यावरती मी आपली मंडळी रचल. and I will establish my church on it. आणि त्याच्या पुढं And after that, अधोलोकाच्या दाराचं काही चालणार the नाही. gates of hate shall not prevail. कारण पुढच्या वचनात म्हटलेलं आहे, Because it is written, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल. I will give you the keys of the kingdom of heaven. पहिलं आपण बघितलं First we saw, येशू ख्रिस्ताकडे दाविदाची किल्ली आहे. Jesus has the key of David. तो येशू ख्रिस्त म्हणतो, Same Jesus says, आता मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल. I'll give you the keys of the kingdom of आणि जे heaven. काही तू पृथ्वीवर बांधशील Whatever you bind on earth, ते स्वर्गात बांधलं जाईल. it will be bound in heaven. यावेळेस कधी कधी आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो Whenever we pray, आपण सैतानी शक्तींना बांधून टाकतो we bind the powers of the devil. आणि मग सैतानाची शक्ती बांधली जाते. And the satanic powers are bind there. पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे, And the Bible says, स्ट्रॉंग मॅनला बांधल्याशिवाय and till you bind the strong thing, काही करता येत नाही. you cannot do anything. आधी बळकट पुरुषाला बांधलं जातं And when the strong man is bound, आणि मग बाकीच्या गोष्टी बंद केल्या जातात. and all the other things are shut then. सैतानाला बांधलं जातं When you tie the devil, आणि मग देवाच्या गोष्टी मोकळ्या केल्या जातात. and the things of God are आणि set म्हणूनच free. असं म्हटलेलं आहे, So it's written, जसं जसं स्वर्गात like in heaven, तसं पृथ्वीवर. likewise on earth. म्हणजे स्वर्गात जे मोकळं केलं कराल Whatever is freed in heaven, ते पृथ्वीवर मोकळं केलं it will be जाईल. free for you on earth. स्वर्गापासूनचा हा संबंध आहे. And it is connected to heaven. आणि म्हणून तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधाल So whatever you bind on earth, ते स्वर्गात बांधलं it जाईल. will bound for you in heaven. पृथ्वीवर तुम्ही जे काही मोकळे कराल Whatever you set free on earth, ते स्वर्गात मोकळं केलं it will जाईल. be set free आणि in हा heaven. अधिकार मंडळीला दिलेला आहे. And this authority is given to the हे church. मंडळीला दिलेलं आहे. Given to the church. हेही फार मोठं रहस्य आहे. And this is a big mystery. जसं ख्रिस्त आणि मंडळीचं रहस्य आहे Like Christ and church is a mystery, तसं ह्या पण गोष्टीचं महत्व आहे. this thing is also important. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. पहिली चावी आपण बघितली, We saw the first key दाविदाची किल्ली. and the key of David. दुसरी आपण बघितली, Second, स्वर्गाच्या राज्याची किल्ली. keys of the kingdom of heaven, त्यानं आपल्याला दिलेली आहे and He's given it to us, आणि ही मंडळीसाठी दिलेली आहे. given to the church. देवाने मनुष्याला अधिकार दिलेला आहे And the authority is given to man. आणि अधिकार वापरण्याचं काम मनुष्याचं आहे. Man has to use that देवाने authority. आम्हाला तो अधिकार दिलेला God आहे. has given us the authority. यिर्मया 1:8-9-10 मध्ये म्हटलेलं आहे. Jeremiah 1:8, 9 and 10. वाचा यिर्मया 1:8-9-10. त्यास तू भिवू नको, त्यास तू भिवू नको, तुझा बचाव करण्यास तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे मी तुझ्या बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो. असे परमेश्वर म्हणतो. तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखास स्पर्श केला माझ्या मुखाला स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत. मी तुझ्या मुखात घातली आहेत. पहा, उपटण्यास
उपटण्यास व विध्वंस करण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर मी तुला राष्ट्रांवर व राज्यांवर नेमिले व आहे. राज्यावर नेमलेला आहे. Do not be afraid of the faces, for I am with you to deliver you, says the Lord. Then the Lord put forth his hand and touched my mouth, and the Lord said to me, Behold, I have put words in your mouth, and see, this day I have set you over the nations and over the kingdom, to root out and to pull down, to destroy and to throw down, to build and to plant. सैतानाचं राज्य उद्ध्वस्त करायची परवानगी देवाने आम्हाला दिलेली आहे. And he has given us the authority to destroy the आणि kingdom मग of the ज्यावेळेस devil. आम्ही सैतानाला धमकावतो And when we threaten the devil, तो निघून जातो. he goes away, सैतानाची कृत्ये नष्ट होतात. and his acts are destroyed, दुर्जनांचा उच्छेद केला जातो. and the unrighteous are destroyed. परमेश्वरच्या नावाने या गोष्टी होतात. In the name of Jesus, it तुमच्या happens. जीवनातली बंधनं तुटली Your जातात. bondages in your life are broken. येशूच्या नावाने तुटली In the जातात. name of Jesus, it happens. काय काहींच्या घरात चुकीच्या घटना घडत असतात. And some wrong things are going on in the houses of का people. घडतात त्यांना कळत नाही. Why it happens, they don't know. का व्यसनाचा आत्मा आहे. And why is there the spirit of addiction? का अशुद्ध आत्मे आहेत. Why is this unclean spirit? का अननॅचरल गोष्टी घडत आहेत. And why supernatural things are happening there? कळत नाही. They don't know. काय त्याचं मागचं करत नाही. They don't know the reason. कारण कळत नाही. They don't know the reason. पण ज्यावेळेस आम्ही येशूकडे येतो, But when we come to Christ, येशू त्या गोष्टी आम्हाला समजावून देतो. Christ explains it to us. ज्यावेळेस आम्ही त्याचं राज्य मिळवतो, When it get his kingdom, त्याच्या राज्यात अंधकार राहत नाही. in his kingdom there is no darkness. देवापासूनचा प्रकाश तुमच्याकडे येतो. You get the light from आणि God. जिथं प्रकाश येतो When you get the light, तिथं अंधकार निघून जातो. the darkness goes away. म्हणून प्रकाशाच्या राज्यात जायचं So we आहे. have to go in the kingdom of light. 2 किल्ले आपण बघितल्या. And we saw the two keys. दाविदाच्या घराण्याची किल्ली, Keys of the kingdom of David. स्वर्गाच्या राज्याची किल्ली. Keys of the kingdom of heaven. तिसरे किल्ले आपण बघूया. Third key. प्रकटीकरण पहिला अध्याय 18 वचन. Revelation 1 and 18. मी मेलो होतो तरी पहा युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहेत. And I am he who lives and was dead, and behold, I am alive forevermore. Amen. And I have the keys of Hades and of death. प्रकटीकरण 1:18. Revelations 1:18. मी मेलो होतो I was dead, तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे. but I am he who lives, मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या मजजवळ आहेत. and I have the keys of Hades and death. आता ह्या किल्ल्या कोणाकडे आहेत. Who has the keys? तर फक्त येशूकडे आहेत. Only Jesus has it. आणि म्हणून तो म्हणतो की मरण आणि अधोलोकाचं तुमच्या पुढे काही चालणार नाही. And so death and Hades won't prevail against आणि म्हणून you. मरणाची भीती आता निघून गेलेली आहे. So the fear of death is gone away. विश्वासणारा ज्यावेळेस मरण पावतो, When a believer dies, तो डायरेक्ट देवाकडे जातो. he goes directly to God. देवाच्या राज्यात जातो. Goes to kingdom of God. येशूकडे जातो. He goes to Jesus. त्याचा आत्मा ते देवाकडे जातो. His spirit goes to बायबल God. सांगतं की देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत येईल. Bible says the spirit given by God goes back to him. जे प्रभूमध्ये मरण पावलेले आहेत Those who are dead in ते Christ, आतापासून धन्य आहेत. from now onwards they are blessed. असं येशू म्हणतो. And Jesus says that मरणाच्या अधोलोकाच्या किल्ल्या येशूकडे आहेत. because he has the keys of Hades and आणि death. म्हणून मरण आणि अधोलोकाची आम्हाला भीती नाही. So we don't fear Hades and death. काय काय लोक नरकाला घाबरतात. People fear hell. पण जर तुम्ही प्रभूमध्ये असाल, But if you are in तर Christ, येशूमध्ये असाल, if you are in Jesus, तर तुम्हाला नरकाची भीती नाही. you don't have to fear hell. मरणाची सुद्धा भीती नाही. You don't have to fear death. कारण तुम्ही म्हणाल Because you'll say, जगणे हे ख्रिस्त, and living is Christ, मरणे हा लाभ. and death is benefit. प्रभूमध्ये मरत असाल If you are dying in Christ, तर तुम्ही धन्य आहात. and you are blessed. आणि म्हणून अधोलोकाच्या व मरणाच्या किल्ल्या येशूकडे आहेत. So the keys of Hades and death is with Christ. चौथ्या चावीकडे आपण जाऊया. Let's read the fourth key. प्रकटीकरण याचा 20वा अध्याय पहिलं वचन. प्रकटीकरण 20:1. नंतर मी एका देवदूताला स्वर्गातून उतरताना पाहिले. त्याच्याजवळ आघात कुपाची किल्ली होती व त्याच्या हाती एक मोठा साखळदंड होता. Then I saw an angel coming down from heaven, having the key to the bottomless pit and a great chain in his hand. प्रकटीकरण 20:1 मध्ये म्हटलं आहे. Revelations 21. स्वर्गातील देवदूताने योहानाला ज्यावेळेस प्रकटीकरण झालं, When John got the revelation, त्यानं बघितलं he saw की स्वर्गातून एक देवदूत येत आहे an angel is coming down from heaven, आणि त्याच्या हाती एक किल्ली आहे. and he has the key. त्याच्या हाती एक किल्ली आहे He has a key, आणि ती आघात कुपाची किल्ली आहे. and he has a key of the bottomless pit. इंग्रजीमध्ये त्याला अबॅसिस म्हणतात. And in English it is called as abyss. अबेस म्हणजे आघात कूप.
And an abyss means an never-ending pit. म्हणजे नरकाच्या जे नरकाच्या आधी जे आहे किंवा नरकाच्या नंतर त्याच्यामध्ये ते आहे, ते आघातकूप आहे की त्याला सगळ्यात लास्टला तिथं टाकण्यात आलेलं आहे. So abyss means a place that is close to death, and in the end he has been put there. हां, त्या ठिकाणी त्याला टाकण्यात येतं. And the devil has been put into the abyss. जो दियाबल म्हटलेला जो साप आहे किंवा सैतान आहे, And Diamal, the snake, त्या ठिकाणी त्याला टाकण्यात येतं. he has been put there. पण ही किल्ली जी आहे And the key, स्वर्गदूताकडे आहे. the angel has the key. ती स्वर्गदूताकडे आहे. Angel has the key. अशा प्रकारे ही चौथी किल्ली आपण बघितली. And we'll see the fourth key. आता पाचवी किल्ली आपण बघूया. And let's see the fifth key. लूक शुभवर्तमानाचा 11वा अध्याय And the gospel according to Luke 11, 52 वचन. 52. लूक 11:52. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी तिथल्या शास्त्री परिषदांना म्हणतो, काय म्हणतो वाचूया. तुम्हा शास्त्रास धिक्कार असो, तुम्हा शास्त्रास धिक्कार असो, तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेलात, तुम्ही स्वतः आत गेला नाही, तुम्ही स्वतः आत गेला नाही, व जे आत जात होते व जे आत जात होते त्यास तुम्ही अटकाव केला. त्यास तुम्ही अटकाव केला. Woe to you lawyers, for you have taken away the key of knowledge. You did not enter in yourself, and those who were entering in you hindered. आणि पाचवी जी किल्ली आहे And the fifth key ती ज्ञानाची किल्ली आहे. is the key of knowledge. आणि याविषयी येशू ख्रिस्त म्हणतो, And Jesus says about it, शास्त्री पुरुषांचा तो धिक्कार करताना म्हणतो, and while he तुम्ही speaking लोक ढोंगी आहात, to the Pharisees and lawyers, तुम्ही काय करता शास्त्र्यांनो, and what are you doing, lawyers? ज्ञानाची किल्ली घेऊन तुम्ही गेलात. You took the key of knowledge, म्हणजे शास्त्री पुरुषाकडे नियमशास्त्राचं खूप ज्ञान होतं. and the Pharisees, lawyers had a lot of knowledge about scriptures, तत्काळ लोकांना ते शिकवायचे. and they were teaching the people that time. काही म्हणायचे उपास धरा, काही उपास धरू नका म्हणायचे. Some used to some used to teach for fast, some काही don't. पुनरुत्थानावर विश्वास ठेवायचे, काही विश्वास ठेवत नव्हतं. Some believe resurrection, some didn't. ते म्हणायचे तुम्ही शुद्ध झालं पाहिजे, And they said you should be pure, तुम्ही शुद्ध आंघोळ करूनच जेवायला बसलं पाहिजे. and you should have a bath and only then have food. आणि मग अशा प्रकारच्या बऱ्याच रूढी परंपरा होत्या. And there were many traditions that time. आणि एकदा येशू ख्रिस्त जेवायला बसला, And when Jesus was eating one day, पण त्याने पाय धुतले नव्हते. he didn't wash his feet. मग शास्त्रीय परिषद लोक ऑब्जेक्शन घ्यायला लागले. The lawyers and Pharisees had an objection there. तुमचा गुरुजी हात पाय न धुता जेवायला बसतो. Your master eats food without आणि washing his मग hands and त्यावेळेस feet. येशू त्याचा निषेध करतो. And then Jesus says to them, आणि मग तो म्हणतो, अहो शास्त्र्यांनो, and woe to you Pharisees and lawyers, तुम्हाला धिक्कार असो, and woe to you. तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, You took the key of knowledge, तुम्ही स्वतः आत गेला नाही, you didn't enter in yourself, व जे आत जात होते but those who were entering in, त्यांनाही जाण्यास अटकाव केला. and you stopped them as well. आता कुठं जात होते, And where they were going तर in, ते देवाकडे जात होते. they were going to God. देवाला शुद्ध अंतकरण लागतं, And God needs a pure heart. त्यांना देवाच्या राज्यात जायचं They असतं. wanted to go in the kingdom पण of हे God, लोक देवाचं शुद्ध धर्माचरण करण्यास विरोध करत होते. but they were opposing the true conduct. स्वतः जात नव्हते They were not going themselves, आणि दुसऱ्याला जाऊ देत and they नव्हते. were blocking others as well. अशा प्रकारे ते ज्ञानाचा वापर करायचे. And through that they were using the knowledge. आणि मग ही पाचवी जी किल्ली आहे So the fifth key, ती ज्ञानाची किल्ली आहे. it was the key of knowledge. आणि ही ज्ञानाची किल्ली आहे And the key of knowledge, शास्त्री पुरुषाकडून घेऊन, and he took it from the Pharisees and lawyers, त्यांच्याकडून काढून घेऊन he took it away, देवाने आता आम्हाला and Lord Jesus, प्रकटीकरणाच्या द्वारे दिलेली आहे. through revelations given to ज्यावेळेस us. देवाचा आत्मा आमच्याकडे येतो, And when the Spirit of God तो comes to आम्हाला us, पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रगटीकरण देतो. he gives us the revelation through the आणि Holy मग Spirit. वचनाच्या द्वारे तो आमच्याशी बोलतो. Through the word he speaks to us, तो वचनातून आम्हाला प्रगटीकरण देतो. and through the word he gives us the revelation. वचनातून आम्हाला तो ज्ञान देतो. He gives knowledge through the word, वचनातून तो आम्हाला अंडरस्टँडिंग देतो. and he gives wisdom through the word. आमच्याकडे आम्हाला तो शहाणपण देतो. He gives us wisdom. आणि या चाव्यांचा उपयोग कसा करायचा, And how to use these keys, कोणत्या वेळेस कोणतं वचन वाचायचं, at what time which word to read, कशा प्रकारे वाचायचं, how to read it, त्याचा वापर कसा करायचा, how to use it, याचं ज्ञान देतो. and he gives us that याचं knowledge. उदाहरण जर आपण बघितलं, If we see the example, येशू ख्रिस्ताला ज्ञानाची किल्ली कशी वापरण्यात आली. and how Jesus wanted to use पवित्र शास्त्र the key of सांगतं, knowledge. देवाच्या आत्म्याने त्याला अरण्यात नेलं. Holy Spirit says he was taken to the wilderness by the Spirit of God. सैतानाने त्याची परीक्षा घेतली. The devil tested him. सैतानाने त्याला देवाच्या वचनातूनच
परीक्षा घेतली. And through the word of God, he was trying to test. वचनाचा अर्धा भाग बोलला And he spoke half the word. आणि येशूने त्याला वचनाच्या द्वारेच उत्तर दिलं. But through the word, Jesus answered to him. ज्यावेळेस त्याने धोंड्याच्या भाकरी करायला सांगितल्या, When he tried to make a bread of the stones, त्यावेळेस येशूला देवाच्या आत्म्याने सुचवलं, so the Spirit of God told to Jesus, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, man shall not live by bread alone, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. but will live by every word that comes from the mouth of हे God. प्रगटीकरण देवाने दिलं. This revelation was given by God. हे ज्ञान परमेश्वराने दिलं. And this knowledge was given by God. देवाच्या आत्म्याने दिलं. The Spirit of God gave that. अशा प्रकारे देवाचा आत्मा And in this way, the Spirit of God आम्हाला समंजस करत असतो. is making us wise. देवाचा आत्मा ज्ञान देत असतो. Spirit of God gives us knowledge. आणि मग अशा प्रकारे And in this way, आमचा विश्वास वाढतो. our faith grows. आता आपण एक किल्ल्यांविषयी बघितलं. And we saw about the keys. आता आपण दाराविषयी बघूया. Now let's see about the doors. आता आपण दाराविषयी बघूया. Let us see about the doors. कशा कशा प्रकारचे दार असतात What kind of doors are there? आणि या चावीने ते कशा प्रकारे उघडले And how जातात. do we open it through these keys? जसं देवा येशूने सांगितलेलं आहे, And like Jesus said, मी तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. I will give you the keys of the kingdom of heaven. मत्ती 6:33 मध्ये म्हटलेलं आहे, Matthew 6:37. आणि तुम्ही त्याचं राज्य, First try to get his kingdom त्याचं राज्य म्हणजे स्वर्गाचं राज्य and the kingdom of heaven आणि त्याची धार्मिकता मिळवण्याचा and प्रयत्न his करा, righteousness. म्हणजे तुम्हाला या गोष्टी आपोआप मिळतील. Other things will be added unto you. आता या आपोआप कशा मिळतील? How do we get it? त्यासाठी ज्या आपण आता चाव्या बघितल्या, And the keys that we saw now, जी ज्ञानाची किल्ली परमेश्वराने आम्हाला दिलेली key आहे. of knowledge that is given to पवित्र us. शास्त्र सांगतं The Bible says, कलसेच्या अध्यायामध्ये and in Colossians, की ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे सर्व निधी गुप्त आहेत. and all the treasures of knowledge are आणि hidden मग in ती Christ. ज्ञानाची किल्ली घेऊन, And we'll take the key of knowledge, त्या ज्ञानाची किल्ली घेऊन the key of knowledge, दार उघडली जातात. and the doors are opened. मग कोणते कोणते दार उघडली जातात? What kind of doors are opened? वाचूया आपण Let's read प्रेषितांचे कृत्य 14वा अध्याय Acts 14, आणि 27वा वचन आपण वाचूया. 27. तेथे पोचल्यावर हम्म. त्यांनी मंडळी मिळून आपण देवाच्या सहवासात असताना त्याने काय काय केले आणि विदेशी लोकांकरिता विश्वासाचे द्वार कसे कसे उघडले हे सांगितले. Now when they had come and gathered together in the church, they reported all that God has done with them, and that they had opened the door of faith to the Gentiles. So the disciples stayed for a long time. So they stayed for a long time with the disciples. कुठलं दार आहे ते? What door is it? प्रेषित 14:27 नुसार In Acts 14:27, तेथे पोहोचल्यावर त्यांनी when they reached there, मंडळी जमवून and they with the church, आणि आपण देवाच्या सहवासात असताना and they reported everything that God had done for them, देवाने काय केले what God had done for them, आणि परराष्ट्रीयासाठी and to all the Gentiles, विश्वासाचे द्वार and the door of faith, कसे उघडले गेले how the door of faith was opened. हे पाहिले. They saw that. याचा अर्थ कुठलं दार आहे ते? So what door is it? विश्वासाचं दार It आहे. is the door of faith. मग विश्वासाचं दार उघडतं. So the door of faith opens. कसं उघडतं? How does it open? देवाच्या सहवासामध्ये. So by the presence of God. जर देवाचा सहवास असेल If the presence of God is there, तर विश्वासाचं दार the उघडतं. door of faith opens. आणि म्हणून आम्हाला दररोज देवाच्या सहवासात यायचं आहे. And that is every day we need to be in the काय presence काय of जण God. कधी कधी प्रार्थना करतात, And some people pray not regularly. कधी कधी दुपारीच प्रार्थना करतात, Some people pray in the afternoon sometimes. सकाळीच करतात. In the morning sometimes. सकाळी केली तर दुपारी करत नाही. And if they pray in the morning, they don't do in the evening. कधी वाटेल तेव्हा प्रार्थना They करतात. pray whenever they want to. पण पवित्र शास्त्र आम्हाला But सांगतं the Bible says, आमच्या बरोबर देव सहवास नेहमी असावा. but the presence of God should be there always with us. म्हणून म्हटलेलं आहे And that is why it says, निरंतर प्रार्थना करा. and pray unceasingly. तुम्ही निरंतर प्रार्थनित असलं You have पाहिजे. to pray unceasingly. निरंतर देवाच्या सहवासात असलं You have पाहिजे. to be in the presence of God ज्यावेळेस तुम्ही always. देवाच्या सहवासात असाल When you're in the presence of God, त्याच वेळेस विश्वासाचं दार ओपन होतं. only then the door of faith would open. आणि मग विश्वासाचं दार उघडायचं असेल When the door of faith opens, तर पहिली चावी आहे and the first key is, देवाचा सहवास असावा. the presence of God should be आणि मग there. आम्ही प्रार्थना केली Only पाहिजे. then you should pray. मग विश्वासाचं दार ओपन केलं जातं. Only then you have to, the door of faith would be open. विश्वासाचं द्वार आपण बघितलं. We saw the door of faith. विश्वासाचं दार उघडण्यासाठी To open the door of faith, देव सहवास महत्वाचा. the presence of God is important. मग विश्वासाने तुमच्या करता And the faith,
तारणाचं दार उघडलं जातं. Faith opens the door of salvation for you. आरोग्याचं दार उघडलं जातं. The door of healing is open for you. क्षमेचं द्वार उघडलं जातं. The door of forgiveness is open for you. तुम्ही क्षमा करू शकता. You can forgive. तुम्हाला आशीर्वाद मिळू शकतात. You get blessing. आशीर्वादाचं दार उघडू शकतं. And the door of blessing is open. तुमची भरभराट होते. And you will get prosperity. धार्मिकतेचे आशीर्वाद तुमच्याकडे You येतात. get the blessings of हे righteousness. सगळं विश्वासानं होतं. All that happens with आणि faith. विश्वासाचं दार उघडण्यासाठी And to open the door of faith, दररोज देवाच्या सहवासात असणं गरजेचं every day आहे. you need to be in the presence of God. दुसरे दार आपण बघूया. We see the second door. तुरुंगाचे दरवाजे उघडले जातात. And the door of prison is opened. तुमच्यावर काही बंधन असेल, If you have a bondage, सैतानाचं काही बंधन असेल, if you have a bondage of the devil upon you, तुमच्यावर काही शाप असतील, if you have curses upon you, ते शाप तुटले जातात. all the curses will be broken down. सर्व बंधन मुक्त झालं जातं. And all the curses would go down. कारण येशू ख्रिस्त आला आहे. Because Jesus has come. तो बंधनातून सोडवण्यासाठी He's आलेला come to आहे. deliver from bondage. एक उदाहरण आपण बघूया. And we see example. प्रेषिताचा 12वा अध्याय And the Acts 12, 5 ते 10 वचन आपण 5 to वाचूया. 10. याप्रमाणे पेत्र बंदीशाळेत पहाऱ्यात होता, परंतु त्याचकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना एकाग्रतेने चालली होती. हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्या रात्री पेत्र 2 बेड्या घातलेला असा 2 शिपायांमध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजापुढे बंदीशाळा राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्याच्याजवळ अवतीर्ण झाला आणि खोलीत उजेड पडला. त्याने पेत्राच्या कुशीवर थाप मारून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. तेव्हा त्याच्या हातातील बेड्या पडल्या. मग देवदूताने त्याला सांगितले, कमर बांध व वाहना घाल. त्याने तसे केले. त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. तो तेथून त्याच्या मागे चालू लागला. तरी देवदूताच्या द्वारा झाले ते खरे आहे असे त्याला कळले नाही. आपण दृष्टांत पाहत आहो असे त्याला वाटले. नंतर पहिला व दुसरा पहारा ओलांडून ते नगरात जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आल्यावर तो आपोआप त्यांच्यासाठी उघडला आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले. तो देवदूत अंतर्धान पावला. Peter was therefore kept in prison, but constant prayer was offered to God for him by the church. And when Herod was about to bring him out, that night Peter was sleeping, bound with 2 chains between soldiers. And the guards before the door were keeping the prison. Now behold, an angel of God stood by him, and the light shone in the prison. And he struck Peter on the side and raised him up quickly, saying, Arise quickly, and his chains fell off his hands. And the angel said to them, Gird yourself on and tie on your sandals. So he did. And he said to him, Put on your garment and follow me. And so he went out and followed him, and did not know that what was being done by the angel was real, but thought he was seeing a vision. But when they were past the first and the second guard post, they came to the iron gate that leads to the city, which opened to them of its own accord. And then they went out and went down one street, and immediately the angel departed from him. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, It's written there. मंडळीची त्या ठिकाणी एकाग्रतेने प्रार्थना चालू होती. And the church was in constant prayer for him. मंडळी एकाग्रतेने पेत्रासाठी प्रार्थना करत होती. Church was praying constantly for पेत्र Peter. बंदिवासात होता. And Peter was in bondage. मंडळीची प्रार्थना चालू असताना Church was praying. देवाने त्याचा दूत पाठवला He sent his angel, आणि पेत्राची बंधनं गळून पडली. and the bondage of Peter were broken. म्हणजे तुरुंगाचे दरवाजे तुटले, The doors of the prison were broken down, साखळदन तुटले, and the fetters were broken down, बेड्या तुटल्या and the chains were broken, आणि पेत्र बंधन मुक्त झाला. and Peter became free. आणि आपण स्वप्नात आहे असं पेत्राला वाटलं, And Peter thought he's having a dream, नाही पण ते खरंच होतं. but it was true. 10व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, And the 10th verse, ते गेट जे आहे ते आपोआप उघडलं. and the gate opened up automatically. आपोआप कोणी उघडलं? And who opened the gate? येशूने उघडलं. Jesus opened the gate. ज्यावेळेस तुम्ही देवाची आराधना करता, And when you praise Jesus, आराधनेने बंधनं तुटली जातात. the bondages are broken through the praise. उपकार स्मरणाने बंधनं तुटली जातात. Worship breaks bondages, तुमच्याकरता धार्मिकतेची दारं उघडली जातात. and the doors of righteousness are open for you. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अशा प्रकारे दार उघडलं जातं. And in such a way, पहिले the दार door is आपण open. बघितलं विश्वासाचं दार, We see the door of faith, नंतर मग बंदिवासाचं दार उघडलं जातं. and the door of prison is open. तिसरं दार आपण बघूया, 2 करिंथ 2:12. 2 करिंथ 2:12. त्याला इंग्रजीमध्ये डोर ऑफ गॉस्पल म्हटलेलं आहे. वाचूया आपण. असो, मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोवसास आल्यावर मला प्रभूमध्ये दार उघडले. Furthermore, when I came to Troas to preach Christ's gospel, and a door was opened to me by the Lord.
पौल ज्यावेळेस त्रौसास या ठिकाणी गेला And when Paul went to Troas, आणि त्या ठिकाणी सुवार्तेकरता द्वार उघडलं and the door was opened to आणि preach the gospel, प्रभूने ते दार उघडलं and Christ opened the door, असं म्हटलेलं आहे. it's written there. आणि ज्यावेळेस देव दार उघडतं And when God opens the door, कोणी बंद करू शकत no नाही. one can open it. तुमच्या जीवनामध्ये And in your life, ज्यावेळेस देव मोकळं करतो when God frees something, कोणी बंद करू शकत नाही. no one can close it तुम्हाला out. काही एक बाधणार नाही. Nothing will hurt you. काही जण करणी धरणीला घाबरतात. And some people fear the deeds. बायबल सांगतो विश्वासण्यावर कुठलंही मंत्रतंत्र चालणार नाही. And on the believer, no other evil things work. आणि मग तुम्ही करणीवर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू. And you believe the evil deeds or no. आणि लोकांना काय करायचं ते करू द्या. And let people do anything. देवाचं वचन आम्हाला सांगतं And the word of God says, विश्वासणाऱ्याला काही एक बाधणार नाही. and nothing will hurt the believer. पण विश्वासणाऱ्याने प्रार्थनेत राहणं गरजेचं But the आहे. believer needs to stay in prayer. विश्वासणारा ज्यावेळेस सुवार्ता ऐकल And when the believer listens to the gospel, त्याचा विश्वास वाढेल, his faith would grow, विश्वासाचं दार उघडेल, the door of faith would be opened, सुवार्तेचं द्वार उघडलं जाईल. and the door of gospel would be opened. तुमच्या जीवनात झालेला चमत्कार बघून And the miracle happened in your life. दुसऱ्याच्या जीवनात चमत्कार घडेल. Miracles will happen in the life of others. डोर ऑफ गॉस्पल विल बी ओपन. The door of gospel will open for you. सुवार्तेचं दार उघडलं जाईल. And the door of gospel would be open there. चौथं द्वार आपण बघूया. Let's see the fourth door. कलसे याचा 4 अध्याय 3 वचन. आणखी आम्हासाठी प्रार्थना करा, अशी की ख्रिस्ताच्या ज्या गुजामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हासाठी वचनाचे दार उघडावे. Meanwhile, praying for us that God would open to us a door for the word to speak the mystery of Christ. तो म्हणतो की ज्या रहस्यामुळे मी बंधनात आहे, And I am in chains through because of some mystery. ते बंधनाचं रहस्य सांगण्यासाठी And to speak of that mystery, वचनाचं द्वार माझ्यासाठी उघडावं, and God would open the door of word for me. यासाठी तुम्ही प्रार्थना करा. And you have to pray for that. त्याचा अर्थ It is means, वचनाचं द्वार उघडलं पाहिजे. and the door of word should be opened. डोर ऑफ वर्ड The door of word, किंवा डोर ऑफ मेसेज असं म्हटलेलं आहे. and the door of the word of God, हे उघडलं पाहिजे. it should be open. आणि हे देवच उघडू शकतो. Only God can open it. एखाद्याचं वचनाच्या द्वारेच देव त्या माणसाचं परिवर्तन करू And शकतो. only through the word तुम्ही God किती can सांगा change a तुमचं person. ऐकणार नाही. A person would listen पण ज्यावेळेस to तुम्ही you. वचन सांगाल, But when you tell the word, वचनाच्या द्वारे द्वार उघडलं जातं. and through the word the door is open. अजून दुसरं एक दार आहे. And there's another door. योहान 10:9 वाचा. John 10 and 9. येशू काय म्हणतो आज? मी दार आहे, माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. I am the door. If anyone enters by me, he will be saved, and he will go in and out and find pasture. काय म्हटलं इथे का नाही? येशू म्हणतो मीच दार आहे. And Jesus says, I am the door. मग दार कोण आहे? Who is the door? येशू आहे. Jesus is. आणि मग जो येशू जर दार आहे, If Jesus is the door, तर पुढे तो म्हणतो की मी मेंढराचं दार आहे. he is the door of the sheep. मी मेंढराचं दार आहे. पुढे जर वाचत गेला तुमच्या लक्षात येईल. It's written, he is the door of the sheep. आणि मेंढर कोण आहेत? And who are the sheep? तर तुम्ही आम्ही मेंढर You आहोत. and me are the sheep. आणि आमचं दार कोण आहे? And who is the door? येशू आहे. Jesus is the म्हणतो door. मी उत्तम मेंढपाळ आहे. And he is the good आणि मग shepherd. तो एक प्रजा म्हणून आमची काळजी घेतो. And he takes care of us तो as म्हणतो मी people. दार आहे. He says, I am the door. आणि त्या दारानेच आपण आत जायचं आहे. Only through that door we have to enter. अशा प्रकारे आपण दार बघितलं. स्वर्गाचं दार आहे. We saw the door of heaven. तर येशू कोण आहे? तर स्वर्गाचं दार आहे. And Jesus is the door of heaven. आणि म्हणतो मी दार आहे. That is why he says, I am the पित्याकडे door. जायचं असेल, Go to the Father. पिता कुठं असतो? तो स्वर्गात असतो. Where is the Father? Is in heaven. त्याच्याकडे जर जायचं If असेल you have to go to the तर Father, येशूच दार आहे. Jesus is the door. अजून एक दार आहे. And there's one more door. त्या दाराविषयी आपण बघूया. प्रकटीकरणाचा 3 अध्याय 20 वचन. Revelation 3:20. प्रकटीकरण 3:20. पहा, मी दाराजवळ उभा आहे व ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याचबरोबर जेवीन आणि तो माझबरोबर जेवील. Behold, I stand at the door and knock. If anyone hears my voice and opens the door, I will come into him and dine with him and he with me.
आता हे दार कुठलं आहे? So which door is this? प्रकटीकरण 3:20 मधलं. Revelation तो 3:20. पहा मी दाराशी उभा आहे He says, I'm standing at the door आणि दार ठोकत आहे. and I'm knocking on it. जो कोणी माझी वाणी ऐकून Whoever hears my voice, मला आत घेईल who will open the door for me and take तर me मी in, त्याच्या बरोबर आत येईल I'll go in with him आणि त्याच्या बरोबर जेवण. and I'll dine with him. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. तर हे दार कुठलं आहे मग? So which door is this? हे तुमच्या हृदयाचं दार आहे. This is a door to your heart. बायबल सांगतो की हृदय सर्वात कठीण आहे. And Bible says the heart is the most difficult. कसं आहे हृदय? कपटी आहे, And दुष्ट आहे. the heart is evil. पण जो कोणी माझी वाणी ऐकून But whoever listens to my voice, मला आत घेईल whoever takes me in, तर मी त्याच्या बरोबर आत येईल. I will go in with him. देव सगळे दार उघडतो, And Jesus opens all the doors. पण हे दार उघडण्याबाबत बळजबरी करत नाही. But he won't force you to open this door. हे दार तुम्हाला आतून उघडायचं This आहे. door you have to open it yourself. जर तुम्ही येशूला आत घ्याल If you take Jesus in, तो तुमच्या बरोबर येईल आणि तुमचा राजा होईल. he will come into your life and become your king. स्तोत्र 24:9 वाचा. And Psalms 24:9. अहो वेश्यूंनो, अहो वेश्यूंनो, उन्नत व्हा, उन्नत व्हा, पुरातन द्वारांनो पुरातन द्वारांनो उंच व्हा, उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. Lift up your heads, O you gates, lift up, you everlasting doors, and the King of glory shall come in. काय म्हटलं तरी कणी तो प्रतापशाली राजा आत येईल. And the King of glory shall come in. पण कधी येईल? But when will he come? अहो वेश्यूंनो उंच व्हा. O you heads, O you gates, O lift up your heads. गेट्स म्हणजे दार, दार म्हणजे वेशी. And the gates means the door or the boundaries. गावाकडे पुरातन वेशी असतात. And the villages have a boundary. ते म्हणजे गेटच असतं ते. And that is किंवा kind of a दार gate. असतो, त्यातून लोक आत येतात. And people come into the village through that म्हणून या gate. ठिकाणी म्हटलं की पुरातन द्वारांनो उंच व्हा, And O you gates, lift up your heads, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. so that the King of glory म्हणजे shall त्या come in. दारामधून प्रतापशाली राजाला आत यायचं असतं. So the King of glory wants to come in through the तो gate. दाराशी ठोकत असतो, He is knocking at the door. म्हणजे तुमच्या हृदयाच्या दाराशी ठोकत He is knocking at असतो. the door of your heart. जर तुम्ही स्वतःहून त्याला आत घेतलं If you take him in yourself, तर तो तर तुमच्या हृदयाचा राजा होईल. he'll become the king of your heart. मग येशूला आपल्या हृदयाचा राजा बनवा. So you have to make Jesus the king of your त्याला heart. आतमध्ये घ्या Take him in, आणि मग तो तुमच्यासाठी दार उघडेल. and then he'll open the door for मग you. कुठलीच गोष्ट अशक्य होणार नाही. Nothing would be impossible. आता प्रकटीकरण 3:8 वचन वाचा. Revelations 3:8. दार कोणासाठी उघडलं जातं? The door is open for whom? वाचूया आपण 3:8 प्रकटीकरण. तुझी कृत्य मला ठाऊक आहे. हा, तुझी कृत्य मला ठाऊक आहे. तू काय करतो ते सगळं मला माहिती आहे. पुढं पहा, पहा, मी तुझ पुढे दार उघडून दिले आहे. मी तुझ पुढे दार उघडून दिलं आहे. ते कुणाच्याने बंद करवत नाही. ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळिले तरी तू माझं वचन पाळलं व माझे नाम नाकारिले नाही. व माझं नाव नाकारलं नाही. हे मला ठाऊक आहे. हे मला ठाऊक आहे. I know your works, and see, I have set before you an open door, and no one can shut it. For you have little strength, have kept my word, and have not denied my name. आता या वाचनाचा अर्थ असा आहे, And the meaning of the word is, मी दार कोणासाठी उघडं करून ठेवलेलं आहे माहितीये का? for whom is the door opened? ज्यानं माझं वचन पाळलं आहे Whoever has followed my word, आणि माझं नाव नाकारलं and नाही. have not denied my name. काही जण जे येशूचं नाव नाकारतात. Some people deny Christ. त्यावेळेस अशी काय परिस्थिती येते, When some situation comes, समाजामध्ये वावरायचं असतं, when you have to go out in the society, काय काय गोष्टीमध्ये ऍडजस्टमेंट करतात. some people compromise there. ख्रिश्चन असल्याचं दाखवत नाहीत. They don't show that they're Christians. येशू हा प्रभू हे मानत नाहीत. They don't accept Jesus as Christ. लोकांच्या पुढे दाखवतात की आम्ही ख्रिस्ती नाही, And they show they're not Christians कारण in front त्यांना of बचाव people. करायचा असतो. Because they have to save पण themselves. येशू या ठिकाणी काय म्हणतो, But Jesus says, तू माझं वचन पाळलं and you accept my word, आणि मला नाकारलं नाहीस. and you haven't denied me. तू मला नाकारलं नाहीस, You haven't denied me. म्हणून मी तुझ्यासाठी दार उघडून करून That is why I ठेवलंय. opened the door for you. तुमच्या जीवनातले प्रश्न सुटावेत, And your problem should end. तुमचे प्रश्न सुटावेत, All your questions should be solved. तुमचे समस्या सुटाव्यात, All your problems should be solved. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर You मिळावं, have to get answers to your prayers. तर तुम्ही वचन पाळा. You have to follow the word. येशूचं नाव तुम्ही धरून राहा, And you have to keep the name of the त्याच्या Lord. नामाचं उपकार स्मरण करा, And worship his name. त्याच्या नामाचं श्रेय त्याला द्या. And give the credit of his name to him. तुमच्यासाठी येशू द्वार And उघडेल. he'll open this door for तुमचे you. न सुटणारे प्रश्न सुटतील. And the questions not resolving will be तुमचं resolved. प्रमोशन रखडलं असेल, If your promotion is left, तुमचं प्रमोशन you'll तुम्हाला get मिळेल. promoted.
तुमचं काम अडलेलं असेल If your work is stopped, ते दूर होईल. and it will go away. पण तुम्ही वचन पाळाल तर But if you follow the word, तुम्हाला ईश्वर तुमच्या हृदयामध्ये घ्याल, if you keep Jesus in your heart, त्याचं नाव तुमच्या हृदयामध्ये घ्याल, if His name is in your heart, त्याचं वचन पाळाल, if you follow His word, दे तुमची प्रार्थना ऐकेल. and God will hear your prayers. म्हणून योहान 8:32 मध्ये तो म्हणतो, That is why John 8:32 he says, तुम्ही 31 मध्ये तो म्हणतो, 31, तुम्ही जर खरोखर माझे वचन पाळाल if you accept my word and follow it, तर तुम्ही माझे शिष्य आहात. then only you are my आणि disciples. मग देव तुमची प्रार्थना ऐकेल. And then He'll listen to your तो prayers. मागा म्हणजे मिळेल. And you are asking, you'll get it. अजून तुम्ही माझ्या नावाने काही मागितलं नाही, You haven't asked anything in my name. मागा म्हणजे मिळेल. Ask and you'll get it. माझी वचनं तुमच्यामध्ये राहिले, And my word stays with you. तुम्ही माझ्यामध्ये राहिलात, And you'll stay in me. जे काय पाहिजे असेल ते मागा, And whatever you want, you'll get it. म्हणजे तुम्हाला ते मिळेल. You can ask and you'll receive म्हणजे it. तुम्हाला ते मिळेल. You'll receive it. तुमच्यासाठी द्वार खोललं जाईल. Doors will be open for you. एकदा का येशूने द्वार खोललं, And once Jesus opened the door, कोणी बंद करू no one शकणार can नाही. close it. तुमच्याकडे सगळे दरवाजे बंद झाले असेल, If all doors are closed for you, मग येशूकडे बरेच दरवाजे आहेत. Jesus has many doors. तो तुमचा प्रश्न सोडवल, He can resolve your problem. पण तुम्ही त्याच्याकडे येणं But गरजेचं you have आहे. to come to Him. अजूनही तुम्ही येशूला हृदयात घेतलं नसेल If you haven't taken Jesus in your heart today, तर त्याचा वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकार करा. you have to accept Him as a personal Savior. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. You'll give answers to your अनेक problems. लोक चर्च मध्ये येतात, Many people come to church. अनेक वेळा प्रार्थना करतात, Many people pray. पण देव आमचं ऐकत नाही असं पण म्हणतात. But they say God doesn't listen to us. कसं ऐकल? तुम्ही देवाचं पहिलं ऐका. But you should listen to God first. तुम्हीच देवाचं ऐकत नाही आणि देवाला ऐकण्याची अपेक्षा You करता. need to listen to God first. पहिलं आपण देवाचं ऐकूया, And first listen to God. त्याला आपल्या हृदयात घेऊया, And take Him in your heart. त्याच्याकडे प्रार्थना करा, And pray to Him. तो तुमच्या करता दार उघडेल. And then He'll open the door मग for ही you. वेळ तुमची आहे. This time is yours. आज तुम्ही किल्ल्याविषयी ऐकलं, Today you learned about keys. त्यानं तुम्हाला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या दिल्या आहेत. He's given you the keys of kingdom of heaven. दाविदाची किल्ली दिलेली He's आहे. given the key of David. त्यानं तुमच्या करता सगळं केलेलं He's आहे. done everything for you. आता तुमची वेळ आहे. It's your time now. ती किल्ली स्वीकारायची You have to आहे. accept the key. देवाविषयीचं ज्ञान देवाच्या वचनातून मिळवायचं You आहे. have to get the knowledge of God through His word. योग्य वचन निवडायचं You आहे, have to choose the right word. ते लागू करायचं You आहे have to apply it in your आणि life. वचनाच्या द्वारे आशीर्वाद मिळवायचे And आहे. through the word you have to get your blessings. यावेळेस आपण उठून उभं राहूया. Let us stand in our places. प्रभू आपल्या हृदयाशी बोललेला आहे. And God has talked to our heart. आजही तो तुमच्याशी वचनाच्या द्वारे बोलत आहे. Even today, speak to the word. तुमच्या हृदयाच्या बाहेर तो उभा आहे. He is standing outside your heart. वचनाने तुमचं हृदय त्यानं ठोकलेलं आहे. He is knocking at your heart. आता ही तुमची वेळ आहे. It is your time now. त्याला तुमच्या हृदयात घ्यायचं